સમૃદ્ધ માટી તર છેતી અભિયાન. This is a generational responsibility. Save soil. नमस्कार, मी कृषी मित्र निलेश वायभासे. आज एका बटाट्याच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहेत. बटाट्याचा प्लॉट पाहायला मिळतोय तुम्हाला, दिसतोय, पण शेतकरी दादा आपल्यासोबत आहेत. दादा, आता बटाटा उकरला होता आपण, कुठे आहे तो साईज? हां, किती महिने झाले आता याला? याला 2 महिने झाले. 2 महिने झाले. अजून किती दिवस आहे? अजून 1 महिना टाइम आहे. अजून 1 महिना टाईम आहे. चालेल, पाहतोय आपण बटाटा. चालते. नमस्कार. नमस्ते. मी सुनील कारभारी गंगाड, कंपोस्ट अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. अच्छा दादा, हे बटाट्याचा प्लॉट जो आहे तो किती आहे आपला? हा साधारणतः 2-2.5 एकराचा प्लॉट आहे. किती वर्षापासून आपण बटाटा करतोय? आम्ही जवळजवळ एक 20-25 वर्षापासून बटाटा करतोय. 20-25 वर्षापासून बटाटा करतोय. आता 2 महिन्यात ही जी तुम्हाला थोडीशी बटाट्यामधली साईज म्हणा, किंवा आता तुमच्या हातात एक बटाटा पाहिला होता पहा मी, हाही आपल्याच प्लॉटमधला आहे बरोबर? हो. हाही आपल्या. तर अशी साईज म्हणा, किंवा जी आता तुम्ही पाहताय जो पाला 2 महिन्यानंतर ती पाल्याची अवस्था आहे ना, तर ह्या गोष्टी आपल्याला यापूर्वी कधी पाहायला मिळाल्या का हो? नाही हो, ह्यापूर्वी आमचा 2 महिन्यात पाला एकदम असा कमी झालेला असायचा, प्लॉट पिवळा पडलेला असायचा. पण आता हा साधारणतः हिरवागार प्लॉट, हिरवागार प्लॉट पूर्णपणे आपल्याला हिरवा दिसतो आहे की नाही? पण यासाठी नेमकं काय केलंय ते थोडक्यात आमच्या शेतकऱ्याला सांगताय? हो, आम्ही आता सुरुवातीपासून आता हे जे आमचे धुमाळ साहेब आहेत ना, यांनी जे जे आम्हाला सांगितलं त्या पद्धतीप्रमाणे आम्ही यांना डोस दिलेला आहे. अच्छा, धुमाळ साहेब थोडंसं अलीकडे आहे, इकडच्या बाजूला. हां, तर मला सांगा, ह्या बटाट्यासाठी आपण नेमकं SV ॲग्रोचं कोणतं तंत्रज्ञान वापरले आणि त्याचा नेमका काय बदल दिसून आलाय? नमस्कार, माझं नाव निलेश धुमाळ, क्रॉप ॲडवायझर, SV ॲग्रो सोल्युशन. आपण जो हा बटाट्याचा प्लॉट पाहताय, ह्या प्लॉटमध्ये सुनील साहेबांनी SV59, SVK ड्रीप, त्यानंतर शुगर बर्न आणि साईज बिल्डर असे हे प्रोडक्ट सगळे सोडलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आता सध्या आपण बटाट्याची तुम्ही साईज पाहू शकता. ही साईज आपली शुगर बर्न सोडल्यानंतर ना एक 5 ते 6 दिवसामध्ये एवढा फरक दिसतो आपल्याला. बाकीचा अजून काय बदल जाणवत आहेत का तुम्हाला? पाला हिरवागार आहे, रोगमुक्त आहे, आणि सगळ्यात मेन म्हणजे पाल्याची अजून हाईट पण खूप छान आहे आणि ग्रीनरी पण छान आहे. काय वाटतं बरं, एकंदरीत जर ह्या पद्धतीचा जर पाला जर आपण पाहतोय, हां, अजून किती दिवस हा पाला चांगला राहील असं वाटतंय तुम्हाला? आम्हाला अजून तरी एक 15 दिवस असाच राहील असं वाटतंय, आणि पाला हा शेवटपर्यंत राहील चांगला असं वाटतंय. कारण दरवर्षी आमचा शेवटपर्यंत पाला अजिबात राहत नव्हता, आणि आता हा पाला राहील असा आमचा अंदाज आहे. अच्छा, आपण मागच्या वर्षी कांद्यासाठी पण वापर केलेला होता? हो, कांद्यासाठी पण वापर केला होता. मागच्या वर्षी कांद्याला शुगर बन वगैरे वापरलं होतं, 59 वापरलं होतं, के ड्रीप वापरलं होतं, आणि त्या वापरल्यामुळं आमचा कांद्याला साईज पण वाढली आणि कलर पण चांगला आला, आणि मार्केटिंगसुद्धा बाकीच्यांच्यापेक्षा 4-5 रुपये भाव जास्त मिळाला, आपल्याला मिळाला होता. हो. आपल्यासोबत दुसरे शेतकरी दादा आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगताय? माझं नाव बाबासाहेब कोरडे, अच्छा. कंपोस्ट अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आपण कोणत्या पिकाला वापरलेलं होतं? मी पपईसाठी शुगर बन वापरलं होतं, 59 वापरलं होतं, आणि ड्रिप के ड्रीप वापरलं. काय रिझल्ट काय वाटले तुम्हाला त्याचे? अतिशय छान असा रिझल्ट आपल्या तिन्ही प्रॉडक्ट्स आहेत. आपण पपईसाठी त्याचा वापर केलेला होता. यंदा आपण कांद्यालाही सुरुवातीपासूनच आपण वापरणार, बरोबर ना दादा? कांद्यालाही वापरणार. हे आपल्या बरोबर तिसरे एक शेतकरी आहेत. कांद्याला आपण त्याचं नियोजन करणार आहेत आता ह्या वर्षी होय पूर्णपणे करणार आहेत ना. तर एकंदरीत धुमाळ साहेब, जसं की आता यांनी सांगितलं, आपण बटाट्याला वापरतोय, कांद्याला वापर, सगळ्या गोष्टींना तर वापरतोयच, बरोबर आहे? न वापरलेले प्लॉट काही तुमच्या भागात आहेत, बरोबर? हो, आहेत. काय बदल वाटतोय आपला त्या प्लॉटमध्ये, ह्या प्लॉटमध्ये? खूप मोठा बदल वाटतोय आम्हाला. त्यांची साईज झालेली नाहीये, आणि त्यांचा पाला सुद्धा आता बसायला लागलेला आहे, हिरवागार राहिलेला नाही. अच्छा. आणि जरा थोडासं हा वाटतोय, जरा तो लवकर काढायला येईल असं वाटतोय. अच्छा, आपल्याला रेटमध्ये पण आपला बटाटा जाईल अशा अपेक्षा हे चांगल्या आहे. रेटमध्ये, आणि आता क्वालिटी पण चांगली आलेली आहे. साईजचा जर विचार केला तर हा निश्चित आता माझ्या माहितीत हे 500 ग्रॅमच्या पुढे आपल्याला बटाटा दिसतोय हा. हो. आणि
अशीच साईज सगळी व्हावी हीच आपली अपेक्षा आहे. तर एस बीचं जे तंत्रज्ञान आहे, इको नॅनो तंत्रज्ञान, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? बाकीच्या शेतकऱ्यांनी वापरावे की नाही वापरावं? बाकीच्या शेतकऱ्यांनी जरूर वापरावं असं आमचं म्हणणं आहे त्यांना. आणि आम्ही पण त्यांना सांगू की आमचं प्लॉट दाखवू त्यांना, आमचं बटाट्याची क्वालिटी दाखवू त्यांना, आणि त्यांनीही हे वापरावं असं आम्ही त्यांना सांगू. अच्छा, म्हणजे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी, म्हणजे खूप चांगलं समाधानी आहो आम्ही. चालेल. आपण बटाट्यावरती ह्या भागात, हे गावाचं नाव परत एकदा सांगा तुम्ही. आपलं हे गाव आहे अण्णापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. बटाट्या ह्या भागात आपण किती एकरावरती सध्याला आत्ता सुरूतलं सध्या काम आपण जो करतोय? आहे तो 4 एकर ते 5 एकर प्लॉटवरती आपण ट्रीटमेंट चालू आहे. दिलेली आहे हो. आता, आणि ते एकदम समाधानी शेतकरी आहेत. खूप छान समाधान शेतकरी. चालतंय. नमस्कार, धन्यवाद. रामकृष्ण हरी. Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.